तुमच्याकडे असतील चांगली चांगली कुत्री, पण आमच्याकडे बघा निळी कुत्री आहेत. सो आजच्या दिवसातला इंटरेस्टिंग पार्ट तो म्हणजे असा बघणार आहात तुम्ही. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. सो आत्ता हा आहे पार्ट 2. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं ते म्हणजे परशुराम मंदिराची पूर्ण माहिती आपण जाणून घेतली परशुराम मंदिराची. आणि आत्ता जे आहे ते म्हणजे मी निघतोय इथून मुंबईला. चिपळूण ते मुंबई असा प्रवास आहे. प्लॅन होता कोल्हापूरला जायचा, पण थोडासा प्रॉब्लेम आला, त्यामुळे आपण परत चाललो आहे ते म्हणजे मुंबईला. सो आपण निघूया फटाफट. आता इथे रेडी झालो आहे मी. सो निघतोय मी आता इकडनं. सो आजच्या दिवसातला इंटरेस्टिंग पार्ट तो म्हणजे असा बघणार आहात तुम्ही. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. सो आत्ता आपण निघालो आहे आणि तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. ती म्हणजे इथे ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते आहे, ही बिल्डिंग आहे एका फेमस व्यक्तीची. आणि इकडे त्याचा पेट्रोल पंप पण होता त्याच व्यक्तीचा. ती व्यक्ती म्हणजे दाऊद. ही दाऊदची सगळी प्रॉपर्टी आहे. असं म्हणतात की ही दाऊदची प्रॉपर्टी आहे. खरं खोटं माहीत नाही, मला पण माहीत नाही, कारण तो कधी आला आहे नाही आला आहे आपल्याला काहीच माहीत नाहीत. सो असं म्हणतात की ही दाऊदची प्रॉपर्टी आहे म्हणून. असं म्हणतात की ही दाऊदची प्रॉपर्टी आहे, पण खरं खोटं माहीत नाही आपल्याला. तर निघूया आपण आता. हा आहे नॅशनल हायवे 66 आणि मी आत्ता आहे ते म्हणजे लोटे या गावामध्ये. आणि इकडनंच आपल्याला जवळपास एक 250 किलोमीटर आहे ते इकडनं मुंबई आहे. सो निघूया फटाफट. तुमच्याकडे असतील चांगली चांगली कुत्री, पण आमच्याकडे बघा निळी कुत्री आहेत. मला वाटलेलं की बोगद्यामध्ये परमिशन नसेल शूटिंगसाठी, पण आहे.
त्यामुळे मी आज येताना तुम्हाला बोगद्याचं शूटिंग दाखवलं. सो आत्ता इथे एक छोटासा स्टॉल आहे, त्याच्यात चहा प्यायला थांबलो आहे. आणि घरी ॲक्च्युली कोणी राहत नाही त्यामुळे काहीच नाही केलेलं. स्वतः चहा पिऊन निघतो आहे. सो आत्ता इथे लंचला थांबलेलो मी आणि खूपच वेळ झाला आहे. जवळपास 1 तास कधी निघाला कळलं नाही. कारण ॲक्च्युली इकडे आतमध्ये जरा थोडंसं चांगलं बसायला वगैरे जागा आहे आणि समोरच पेट्रोल पंप आहे. सो फिलअप केली गाडी आणि लंच केलं. लंच करून मी आता निघतो आहे, ते म्हणजे परत मुंबईच्या दिशेने. आता इथूनच एक थोडं पुढे गेल्यावर एक 10 ते 15 किलोमीटर पुढे गेल्यावर आपल्याला घ्यायचा राईट, तो म्हणजे खोपोली पाली रोड आहे. सो त्या रोडने आपल्याला जायचं आहे खोपोलीला आणि खोपोलीवरनं आपण जाणार आहे बदलापूरला. सो